आणि यानंतर पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। शिंदे समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यामध्ये 48 लाख कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत आणि त्याद्वारे 12 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्र ही वितरित करण्यात आलेली आहेत, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। आणि त्यावरती ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आक्षेप नोंदवत काही सवाल उपस्थित केलेले आहेत। आकडेवारी जाहीर करून शिंदे समितीने मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल केली असा आरोप त्यांनी केला आहे। याआधी 58 लाख नोंदी सापडल्याचं सांगितलं। आता 48 लाख ओबीसी नोंदी कशा झाल्या, 10 लाख ओबीसी नोंदी कुठे गेल्या असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। मंत्रिमंडळाच्या उपसमितीने मराठा कुणबी आरक्षणासंदर्भात जे आकडे सांगितले याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे। सर, जे आकडे सांगितले जातात की समिती स्थापन झाली तेव्हापासून 48 लाख कुणबी नोंदी सापडल्या, 12 लाख कुणबी प्रमाणपत्र हे निर्गमित करण्यात आलेले आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? काल जे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की 45 लाख नोंदी सापडल्या। यापूर्वी जी आकडेवारी देण्यात आली होती त्यानुसार 57,41,000 नोंदी सापडल्या होत्या। मग या 12 लाख नोंदी गेल्या कुठं? मध्यंतरी सुद्धा अशा प्रकारचं 58 लाख नोंदी सापडल्या। अरे बा, 58 लाख नोंदी सापडल्या त्या आम्हाला मान्य, पण त्या केव्हाच्या आहे? इथे खरा प्रश्न जो उद्भवतो की ज्या दिवशी न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना झाली ती तारीख होती 23/10/2023। 23 ऑक्टोबर 2023 नंतर न्यायमूर्ती शिंदे समितीचं काम सुरू झालं। तर शिंदे समितीचं काम सुरू झाल्यानंतर किती नोंदी सापडल्या हा महत्त्वाचा आकडा आहे। तो आकडा कोणी सांगत नाही। हे जे 48 लाखाचा आकडा सांगत आहेत हा कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंतच्या नोंदी मिळालेल्या आहे हे पहिले सरकारने स्पष्ट करावं। तुम्ही शिंदे समिती स्थापन व्हायच्या आधीपासून ज्यांच्या कागदपत्रावर नोंदी आहे, ज्यांच्याजवळ पिढ्यानपिढ्या कुणबी जातीचे म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र आहे, ते काही नव्याने आलेले आहे का? आपल्या विदर्भामध्येच नागपूर आणि अमरावती हे 2 विभाग मिळून 26 आणि 9 35-36 लाख नोंदी आहेत। विदर्भामध्ये एकही नवीन नोंद नाही ना, अमरावती विभाग किंवा नागपूर। तुम्ही ह्या नव्याने कशा म्हणू शकता? आणि न्यायमूर्ती शिंदे समिती आता तर 2 सप्टेंबर 2025चा जो शासन निर्णय काढला होता त्यानुसार फक्त मराठवाड्यापुरतं कामाची यादी आहे। मराठवाड्यातल्या लोकांना आतापर्यंत 300च्या वर प्रमाणपत्र दिलेले नाही 2 सप्टेंबरपासून। ते म्हणतात की समिती स्थापन झाल्यापासून 12 लाख प्रमाणपत्र हे ओबीसीचे वाटण्यात आले। अरे तर बाबा, त्यांनी आकडा द्यावा ना आम्हाला, 12 लाख कुणाला दिले? मी तुम्हाला नावासकट पाहिजे तुम्हाला, म्हणजे कळेल। नाही, जिल्हा वाईज सांगा ना की बा 24 ऑक्टोबर 2023 नंतर 24 ऑक्टोबर 2023 नंतर अशा नोंदी की ज्यांच्याकडे आधी प्रमाणपत्र नव्हते। शिंदे समिती स्थापन व्हायच्या पूर्वी प्रमाणपत्र नव्हते, त्यांच्या कुठल्याही कागदपत्रावर कुणब्याची नोंद नव्हती, परंतु न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधून काढलं आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला कुणबी समाजाचं म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं। ही आकडेवारी सांगावी ना। माझ्या आजोबाच्या दस्तऐवजात आहे, माझ्या पंजोबाच्या आहे, माझ्या वडिलाच्या ह्याच्यात आहे। पिढ्यानपिढ्या एखाद्या व्यक्तीकडे कुणबी जातीचं म्हणजे ओबीसी प्रमाणपत्र असेल, त्याला तुम्ही नवीन याच्यामध्ये कसे घेतात? म्हणून हे आकडे म्हणजे ओबीसी समाजाची दिशाभूल आहे आणि मराठा समाजाची दिशाभूल। तर बबनराव तायवाडे यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। शिंदे समितीला 48 लाख कुणबी नोंदी या आढळलेल्या आहेत। शिंदे समितीची आकडेवारीनं मराठा ओबीसी समाजाची दिशाभूल केली असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आरोप केलेला आहे। आधी 58 लाख ओबीसी नोंदी सापडल्याचा दावा करण्यात आलेला होता, तर आता 48 लाख ओबीसी नोंदी कशा झाल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।